मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक खूपच इंटरेस्टिंग प्राचीन गोष्ट घेऊन आलोय। तुम्हाला माहिती आहे का महादेवांचं आत्मलिंग नेमकं कसं स्थापित झालं आणि जर हे आत्मलिंग रावणाने लंकेत नेलं असतं तर त्याला हरवणं कदाचित देवांनाही अशक्य झालं असतं। तर झालं असं होतं की रावण हा महादेवांचा सर्वात मोठा भक्त होता आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हिमालयात कठोर तपस्या केली आणि त्यांनी स्वतःची 9 मस्तके सुद्धा कापून अर्पण केली। आणि जेव्हा तो 10वं मस्तक अर्पण करणार होता तेव्हा साक्षात महादेव प्रकट झाले। मग महादेवांनी रावणाला विचारलं की तू एवढी मोठी तपस्या केली, सांग तुला आता काय पाहिजे। पण रावणाचा मूळ हट्ट असा होता की महादेवांनी स्वतः त्याच्यासोबत लंकेत येऊन राहावे आणि जर असं झालं असतं तर रावण खूप शक्तिशाली राहिला असता। पण महादेवांनी ते नाकारले, पण रावण मात्र ते अट धरूनच होता। मग महादेवांनी शेवटी त्याचा पर्याय म्हणून आपले अत्यंत शक्तिशाली आत्मलिंग त्याला दिले आणि महादेवांनी रावणासमोर एक अट सुद्धा ठेवली। महादेवांनी रावणाला म्हटलं की जर हे आत्मलिंग लंकेत जायच्या आधी जमिनीवर ठेवलं तर ते कायमचे तिथेच स्थापित होऊन जाईल। मग रावण ते आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला। पण आता मात्र सगळे देवी देवता घाबरले। त्यांना हे माहिती होतं की जर हे आत्मलिंग रावणाने लंकेत पोहोचवलं तर रावणा एवढा शक्तिशाली कोणीच नाही राहणार। मग सगळे देवी देवता गणेशजीकडे गेले आणि त्यांना म्हणाले की आता तुम्हीच काहीतरी करा। आता रावणाचा प्रवास मात्र लंकेकडे सुरूच होता आणि एका ठिकाणी येऊन रावणाला लघुशंका आली। पण रावण मात्र विचारात पडला की आता नेमकं काय करू। जर आत्मलिंग जमिनीवर ठेवलं तर ते तर कायमच तिथेच स्थित होऊन जाईल। मग तेवढ्यातच रावणाला एक मुलगा दिसतो आणि रावण त्याला बोलावतो आणि त्याला म्हणतो की मी येईपर्यंत हे आत्मलिंग तुझ्याकडे ठेव। पण मित्रांनो, इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे। त्या मुलाच्या रूपात स्वयं गणेशजी आले होते। मग गणेशजीने सुद्धा रावणाला अट दिली की मला पण जायचं आहे, मी तुम्हाला 3 वेळा आवाज देईल, 3ऱ्या आवाजापर्यंत तुम्ही नाही आले तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवेल आणि चालला जाईल। मग रावणाने विचार केला 3 आवाज काय, मी तर एकाच आवाजात येऊन जाईल। मग जसा रावण तिथून निघाला तर गणेशजीने युक्तीने हळुवारपणे रावणाला 3 वेळा आवाज दिले आणि 3रा आवाज देताच गणेशजी ते आत्मलिंग तिथे खाली ठेवून निघून गेले। आणि मग रावणाने येऊन बघितलं तर ते तर आश्चर्यचकितच झाला। आत्मलिंग तिथेच घट्ट रुतलं होतं, तिथेच स्थापित झालं होतं। रावणाने खूप प्रयत्न केला पण आत्मलिंग काही हालेना आणि शेवटी मग ते तिथेच स्थापित झालं। आणि ते पावन आत्मलिंग आज कर्नाटकातील गोकर्णा येथील प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिरात स्थापित आहे। आणि मित्रांनो, ही कथा शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी नियतीसमोर शेवटी झुकावंच लागतं। मित्रांनो, अशाच गोष्टी जाणून घ्यायसाठी, आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास जाणून घ्यायसाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा।